हॅलो एव्हरीवन, पूनम किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बाहेर तर पाऊस पडतोय, पण तुम्हाला हॉटेल आणि ढाबा स्टाईल डिश खायची आहे, पण बाहेर जायचा कंटाळा आला आहे. तर मग वाट कशाला बघताय? मी तुम्हाला घरच्या घरीच शिकवते ना. तर आज बनवूया मस्त असा बटर नान आणि मेथी कोफ्ता. तर बघूयात आपली मस्त अशी छान छान रेसिपी. तर या बघूयात आपण काय काय मटेरियल घेतले ते. तर बघा इथे मी पहिला आपण नान बनवून घेऊया. त्यासाठी मी घेतले 2 बाउल मैदा, अर्धा बाउल दूध घेतले, 1 फुलवाटी दही घेतले, साखर घेतले, इथे सोडा घेतलाय खायचा, 1 चमचा तेल घेतलाय, कलोंजी घेतले आणि मीठ घेतले आणि थोडीशी कोथिंबीर. तर आपल्याला हे सर्व पीठ मळून घ्यायचंय. तर आपण एका मोठ्या बाउलमध्ये 2 बाउल जे मैदा घेतलाय तो टाकून घेऊया. तो टाकला की आपण आता त्यामध्ये साखर टाकूया, थोडंसं मीठ घालूया, खायचा सोडा टाकला की 1 चमचा तेल टाकूयात, आणि असं मस्त असं घरीच बनवलेलं दही घालूया आणि अर्धा बाउल जो घेतलाय ना आपण दूध ते पण मिक्स करून घेऊया. आता आपण मस्त घट्टसर असं मळून घ्यायचं पीठ आणि 10-20 मिनिटं आपण साईडला ठेवून द्यायचं. आता छान असं मळून घेऊया. सॉफ्ट असा डो करून घ्यायचा. असा पूर्ण व्यवस्थित मळून घेऊया. आता बघा मी व्यवस्थित असं सॉफ्ट मळून घेतलंय. आता 20 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत तयार करूया आपण मेथी कोफ्त्यासाठी. तर त्यासाठी काय काय घेतले बघूयात. 1 बाउल मेथी कट करून घेतले, तर बेसनचं पीठ घेतले आणि पुढे गव्हाचं पीठ घेतले. तर हळद, लाल तिखट, खायचा सोडा, जिरे, मीठ आणि पांढरे तीळ. तर हे सुद्धा आपल्याला पकोडे कसे बनवतो तसेच मळून घ्यायचं पीठ. तर एका भांड्यामध्ये मी मेथी घालते. कट केलेली मेथी आहे 1 बाउल, ती टाकून घेऊया. मग पुढे बेसनचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ, हळद टाकूया. जिरा, पांढरे तीळ, थोडा खायचा सोडा, असं पूर्ण मिश्रण करून घ्यायचं आणि मिश्रण थोडंसं घट्टच ठेवायचं. असं पूर्ण असं थोडं थोडं पाणी घेऊन आपण मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस टाकायचा. आता व्यवस्थित हे मळून घ्यायचं. पकोडे कसे आपण बनवतो तसे व्यवस्थित मळून घ्यायचं. तर बघा इथे मी ओव्हल शेप करून घेतलाय आणि ते फ्राय करून घेते. कमी गॅसवर असे मस्त तळून घ्यायचे, लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. दोन्ही साईडने असे लालसर झाले की एका डिश मध्ये काढून घ्यायचे. आता पुढे आपण ग्रेव्हीसाठी तेलामध्ये कांदा, तमालपत्री टाकून असं लालसर कांदा करायचा. पुढे आलं लसूण पेस्ट टाकायची, मस्त फ्राय करून घ्यायचं. दोन 3 मिरच्या कट करून टाकायच्या. पुन्हा परतवून घ्यायचं व्यवस्थित. आता टोमॅटो कट करून टाकूया, तोही फ्राय करून घेऊया व्यवस्थित.
तुम्हाला पेस्ट हवी असेल तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता हे व्यवस्थित लालसर भाजलं गेलं. आता लाल तिखट टाकून घेऊया. तुम्हाला जेवढं हवं तेवढं लाल तिखट तुम्ही यूज करू शकता. आता मी ते 2-3 चमचे लाल तिखट टाकले आणि व्यवस्थित ह्याला फोडणी देऊन घ्यायची. अजून एकदा ह्याला भाजून घ्यायचं मस्त असं. आता ह्याला थोडंसं 1-1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि वरून थोडीशी, आता मी इथे साई होती ती मी टाकली. तुम्हाला फ्रेश क्रीम हवी असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि मस्त असा तडका द्यायचा. थोडंसं वरून मीठ टाकून घ्यायचं. आता कोफ्त्यासाठी पाणी जरा जास्तच ठेवायचं कारण ते शिजायला वेळ लागेल. आता व्यवस्थित फ्राय करून घेऊया अजून एकदा. आणि आता पाणी टाकून घेऊया. हे बघा असा कसा तडका बसलेला आहे छान असा. आणि ह्याला उकळी आली की सर्व आपले कोफ्ते जे आपण बनवलेत ओव्हल शेपचे ते आपण यात टाकून घ्यायचे. आणि वरून तुम्हाला कोथिंबीर हवी असेल ते कट करून टाकायची. आणि मी इथे कसुरी मेथी घेतली होती ती थोडीशी वरून पसरवून घेते. हे बघा आता मी कसुरी मेथी थोडीशी 1 चमचा पसरवून घेतले. आता याला मस्त उकळी आली बघा. आता यामध्ये आपले जे फ्राय केलेले मेथी कोफ्ता होते ना ते सगळे असे यामध्ये सोडून द्यायचे आणि 10-15 मिनिटं असे शिजवून घ्यायचे व्यवस्थित. आता बघा किती छान आणि सुंदर कलर आलाय बघा. वरून थोडीशी फ्रेश क्रीम टाकली मी. फ्रेश क्रीम टाकले बघा किती छान दिसतंय मस्तच. आता इथे आपण नान बनवूया. आता छोटे छोटे नानसाठी गोळे बनवून घ्यायचे. थोडंसं पीठ पसरून घ्यायचं पोळपाटवरती आणि छोटंसं नॉर्मल गोळा घ्यायचा. त्याच्यावर कलौंजी टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर आणि छोटे छोटे जाडसर असे राऊंड शेपमध्ये आपल्याला नान बनवून घ्यायचे. आता इथे तवा ठेवलाय मी आणि तव्यावरती थोडंसं बटर किंवा घी लावून ना तूप लावून असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. बघा आता एक साईड झाली. आता दुसरी साईड पण आपण अशी भाजून घेऊया. आणि याला तुम्ही बटर किंवा तूप याचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता. बघा आता किती सुंदर असा झालेला आहे असा नान. बघा आता हॉटेल आणि ढाबा स्टाईलच झालाय की नाही. बघा किती सुंदर. बघा सॉफ्ट सॉफ्ट झालंय. असेच तुम्ही घरी बनवू शकता. बघा आता मेथी कोफ्ता सुद्धा तयार आहे माझा. नान आणि मेथी कोफ्ता तयार आहे आपला. तर सर्व करायचा छान असा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूनम चॅनेल या सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा. थँक्यू.